ॲड करूया. तर मी ॲड वगैरे केलं आहे. तर बघू शकता इथं आपल्याला काही 205 रुपये जी रक्कम इथं जी पे करायची तर 200 असं नाही होणार की आपण 200 पे करणार आहे. तर आता आपण इथं बघू का डिस्काउंट भेटतोय की नाही. अर्धा तास वाट बघावं लागली इथं, थंडीने कानं गच्च झालेत आमचे. चला बघू फायनली सफर का फल मीठा होत आहे. नमस्कार मंडळी, मी तुमच्या सगळ्यांचा सिद्धी मुरकुटे स्वागत करतो माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आता मी सध्या आलो आहे डॉमिनोज पिझ्झाच्या आउटलेटला, जे की तळेगावातला आउटलेट आहे. 2-3 दिवस झाले आमचे पेपर वगैरे संपले होते आणि मित्राचा कॉल येत होता की भाई चल कुठं तरी जरा हुरडफुकेपणा करायला जाऊ. तर आता आम्ही दोघं मिळून आलो आहे. तर हे तळेगावातलं डॉमिनोजचं आउटलेट आहे, जिथं मी अजूनपर्यंत कधी आलो नव्हतो. पण पिझ्झा वगैरे जो आहे तो मी 8-15 दिवसातनं एकदा ऑर्डर करतो ऑनलाईन. तर आज ऑफलाईन आलो आहे. आपल्यासोबत आपला मित्र आहे नेहमीचा. तर चला बघूयात नेमकं इथं कुठल्या कुठल्या प्रकारचे पिझ्झा वगैरे भेटतात, काय इथलं प्राइसिंग वगैरे काय, ऑफर वगैरे काय असतात ते आपण त्यांच्याकडनं रिव्ह्यू वगैरे घेऊयात डॉमिनोजवाल्यांकडनं. चला. तर मंडळी, आपण फायनली आतमध्ये आलेलो आहोत. आतमध्ये थोडंसं आवाज वगैरे आहे, आजूबाजूला गर्दी आहे, त्यांचं फॅमिली गॅदरिंग वगैरे चाललं आहे नाही का. तर मी सुरुवातीला काउंटरला वगैरे गेलेलो, तिथं थोडंसं विचारलं की बाबा रेट काय आहे, प्राईस आणि व्हरायटी काय आहे. तर त्यांनी थोडंसं व्हिडिओ वगैरे बनवायला परमिशन नाही दिली, कारण जे बॅक साईडचं किचन वगैरे आहे ते तुम्ही दाखवू शकत नाही. तर आपल्याला हा व्हिडिओ असा पर्सनलीच बनवावा लागणार आहे की मेनू कार्ड वगैरे बघून आम्ही तुम्हाला तिथला काय विषय आहे डॉमिनोजचा ते दाखवतो. आपला मित्र आता पिझ्झा वगैरे ऑर्डर करणार आहोत, ऑनलाईन आणि ऑर्डर करणार आहे, कारण इथले जे रेट वगैरे आहे ते थोडेसे हाय आहेत. ऑनलाईन त्यापेक्षा थोडंसं डिस्काउंट वगैरे मिळतं नाही का. तर बघूयात काय होत्यात. आपला मित्र जो आहे आपल्यासोबतचा, त्याला जरा पिझ्झा वगैरे खायचा ना, ते त्याला त्यातलं बरंचसं माहिती आहे नाही का. तर चला आम्ही ऑर्डर वगैरे करतो. तर मित्रांनो, इथं विषय असा आहे की ऑफलाईनमध्ये जे प्राइसेस असतात ते जास्त असतात आणि ऑनलाईन जे आहे ना, मी 8-15 दिवसाला मागवतो, त्याच्यामुळे ऑफर वगैरे येत राहतं. तर आता आपण इथं पण बसून टेकवी करू. इथं आपल्या मोबाईलमध्ये बघू शकता डॉमिनोजचं ॲप्लिकेशन आपण ओपन केलेलं आहे. आपण इथं 200 रुपयामध्येच पिझ्झा ऑर्डर करायचं ट्राय करणार आहे, कारण आपण एक टायटल पण असं ठेवलं आहे की बाई 200 रुपयामध्ये आपण पिझ्झा खातो आहे तळेगाव दाभाडेच्या या ब्रांचमध्ये. तर पिझ्झामध्ये तसं बघायला गेलं तर खूप सारी व्हरायटीज असते. तर आपण तर इथं पिझ्झा मॅनियाचं जे ऑप्शन असतं तेच इथं ट्राय करणार आहे. 1+1चं पण काही ऑफर असतं तिथं. पण आता आपण थोडं जेवण वगैरे करून आलो आहे, आता काही रात्रीचे 8:30 वाजले. तर त्याच्यामुळं आम्ही काही जास्त खात नाही, लाईटली खातो आहे. फक्त एक 2-2 पीस ट्राय करणार आहे, तुम्हाला सांगणार आहे काय कसा विषय येतो पिझ्झाचा. तर तसं तर आपण बघू शकता इथं मी 8-8 दिवसाला कसं पिझ्झा मागवून खातो आहे. तर माझ्या असे खूप सारे ऑर्डर आहेत. तर मी दरवेळी जे माझे आवडीचे पिझ्झा खातो तेच मी आत्ता खाणार आहे. तसं बघू आपण आता इथं जे पिझ्झा मेन्यूचा ऑप्शन असतो. तर इथं बघू शकता इथं मी डॉमिनोजचा जो आहे मेन्यू ऑनलाईन आपण बघू शकता, ऑफलाईनच बघायची काही गरज नाही आहे. तर डॉमिनोजचा जो आहे मेन्यू इथं आपल्याला आलेला आहे. तर पहिला जो पिझ्झा आहे मी इथं पनीर अँड कॅप्सिकम विथ शॉर्ट सॉस हा एक ऑर्डर करतो आहे. आणि त्याच्यानंतर भाई आपण इथं करतो आहे मार्गरिटा नावाचा ऑर्डर. तर मार्गरिटा नावाचा जो पिझ्झा आहे तो काही 77 रुपयालाच आहे. तर आपण हे पण इथं ॲड करूया. आता मी इथं ॲड वगैरे केलं आहे. तर बघू शकता इथं आपल्याला काही 205 रुपये जी रक्कम इथं जी पे करायची आहे. तर 200 असं नाही होणार की आपण 200 पे करणार आहे. तर आता आपण इथं बघू का डिस्काउंट भेटतोय का नाही. असं जर आपण डायरेक्ट गेलो असतो तर 205लाच भेटलं असतं, जे काही इथं दिसतं. ते काय ऑफर वगैरे लावून देत नाही तिथलं स्टाफ. तर आता आपण इथं कूपन ॲप्लाय करतो आहे.
तर मित्रांनो इथं पहिले तर मी पिझ्झा ऑर्डर केल्यानंतरच मला इथं बसल्या बसल्या पण कॉल आला की तुमचा जो पिझ्झा आहे तो कन्फर्म आहे की नाही. तर मी इथं कन्फर्म वगैरे केलं आहे. आता जे टायमिंग असते तसं तर डॉमिनोजचं 30 मिनिटांचं असतं, पण जे आपण इनटेक करतो आहे ना इथं टेकवे, तर 20 मिनिटामध्ये आपल्याला पिझ्झा भेटून जातो. तर एक 10 मिनिटामध्ये आपला येऊ पिझ्झा आणू मग खाऊ त्याला, बघूया काय कसा विषय. आपला सिद्धी भाऊ पण इथं ट्राय करेल. तर आता आपली जी ऑर्डर आहे ती रेडी आहे, ती आपण आता करण्यासाठी ती ऑर्डर पिक करण्यासाठी आलो इथं. सिद्धी भाऊ पण फुल लईच आज वेट केलेलं वाटते पिझ्झासाठी, काही विषय नाही. 2च मिनिटामध्ये तुमचा वेट आता ओव्हर होणार आहे. तर बघा वेलकम पिझ्झा लिहिलं आहे. अर्धा तास वाट बघावं लागली इथं, थंडीने कानं गच्च झालेत आमचे. चला बघू, फायनली सबर का फल मीठा होत आहे. बघू आता पिझ्झा ट्राय करू आपण. तर मंडळी अशा प्रकारे एक तासभर वाट बघितल्याच्या नंतर आपला पिझ्झा जो आहे तो आलेला आहे. पिझ्झा इथं आम्हाला उठून जाऊन घ्यावा लागला. तर चला बघूयात आता. इथं त्यांच्याकडनं आपल्याला काही मसाले वगैरे बघायला मिळतात, चिली आणि ऑर्गॅनिक, आणि त्याच्यासोबत सॉस पण आहे. तर चला ह्या सगळ्यांचं मिक्सचर करून आपण आज पिझ्झा ट्राय करणार खूप दिवसात ना. तर चला बघूयात काय होतंय. आता मला दम निघत नाही. मार्गरेटाचा पिझ्झा आहे. साधा आणि सरळ पिझ्झा असतो, याच्यामध्ये जास्त काय नसतं. ब्रेड असतो, त्याच्यावरती चीज वगैरे असतं. त्याच्यानंतर हा पिझ्झा आहे जो पनीरचा दिसतोय, तो हॉट विदेशी सॉसचा पनीर पिझ्झा आहे. तर त्याच्यासोबत आपण इथं स्प्राईट पण आणलेलंच आहे. तर स्प्राईट पण आपण पिणार आहोत. तर बघूया सिद्धी आपला आता पहिली बाईट घेईल पिझ्झाची, ट्राय करेल. साधारण दर्जाचा हा पिझ्झा आहे, म्हणजे लई स्टँडर्ड पण नाही आणि लई हलका पण नाही. तर नॉर्मल जर तुम्हाला कधी पिझ्झा वगैरे खायची इच्छा झाली तुम्ही खाऊ शकता. तसं बजेटमध्ये पण बसतं हे. मला वाटतं पनीरचा विदेशी हॉट सॉस पिझ्झा आहे. साधारण दर्जाचा पिझ्झा आहे. खरं तर खायला थोडंसं टेस्ट जी आहे ती साधारण आहे. त्याच्या अगोदर आम्ही थोडेसे स्टँडर्ड लेवलचे पिझ्झा जे आहेत ते ट्राय केले होते, 450-500 रुपयावाले. पण आज म्हटलं चला साधारण पिझ्झा कसा असतो ते आम्हाला बघायचं होतं. व्हिडिओचा मुद्दाच तो होता. खरं तर व्हिडिओ जो आहे तो पूर्ण रॉ आहे, एवढं काय विशेष नाही आहे. चला बघूयात आता, त्याला संपवावं लागेल. तर मित्रांनो फायनली आपला पिझ्झा जो आहे तो खाऊन झालेला आहे. आणि आता आम्ही दोघंजण आउटलेटच्या बाहेर आलेलो आहे. आता घरी चाललो आहे. खरं तर पिझ्झा खाण्याचा जो अनुभव होता ना भारी होता. म्हणजे एक साधारण दर्जाचा पिझ्झा होता जो की आम्ही 200 रुपयाच्या आतमध्ये ऑर्डर केलेला. 185 रुपयावाला होता तो. जर तुम्ही इथं काय कोल्ड्रिंक वगैरे घेतलं तर त्याचे चार्जेस वेगळे असतात. एक भारी होता तरी पण. म्हणजे आता मी ह्याच्या अगोदर एक महागडे पिझ्झा जे होते ते ट्राय केले होते, पेपी पनीर हे ते. तर हा नॉर्मल पिझ्झा होता जो की मला आवडला आहे. व्हिडिओ बनवण्यामागचा मुद्दा तोच होता
की कमीत कमी बजेटमध्ये कुठला पिझ्झा मिळतो हे आम्हाला ऑफलाईन मार्केटला त्याची प्राईस वगैरे बघायची होती. तळेगावातला आउटलेट कशा प्रकारचा आहे, त्याचं इंटेरियर हे बघायचं होतं, म्हणून आम्ही हा प्लॅन केला होता. तर चला, व्हिडिओ झालेला आहे. व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा. आवडला असेल तर लाईक करा, खूप जास्त शेअर करा. तुम्हीही पिझ्झा ट्राय करा. चला थांबूया तिथंच, भेटत राहू. धन्यवाद. तर नमस्कार.